बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरणही असंच चांगलंच तापलं आहे। या प्रकरणात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय म्हणजे वाल्मिक कराड यांच्या अटकेबाबतीत काही होत नाही आणि ते मास्टरमाइंड आहे, ही व्यक्ती मास्टरमाइंड आहे असा आरोप होतोय। त्यामुळे वाल्मिक कराडला आरोपी करण्याच्या अटकेच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे। बघूयात हा रिपोर्ट। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे झालेल्या हत्येनं अवघं राज्य हादरून गेले। 2 आठवडे उलटून गेले तरी यातील मुख्य आरोपी फरार आहे। तर या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय। याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, आजी-माजी आमदार आणि समन्वयकांची एक बैठक पार पडली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला सह आरोपी न केल्यास शनिवारी 28 डिसेंबरला बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। जिल्हा किंवा महाराष्ट्र हे बघतोय की जो मूळ आरोपी आहे, जो मास्टर माइंड आहे, हा वाल्मिक कराड नावाचा, हे सगळ्यांना माहिती आहे आमच्या जिल्ह्यात। पण आतापर्यंत सुद्धा या मास्टर माइंड या वाल्मिक कराडला अटक झाली नाही म्हणून जिल्ह्यामध्ये रोष आहे। येणाऱ्या 28 तारखेला जो अटक जर झाली नाही आणि 302 मध्ये जर आरोपी केलं नाही तर 28 तारखेला सर्व जिल्ह्यातून लोक बीड इथे येणार आहेत। बीडच्या प्रकरणाची सगळी चौकशी चाललेली आहे। ती चौकशी दोन्ही प्रकाराने आपण करतो आहे आणि मी स्पष्टपणे सांगितलं आहे की चौकशीमध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल। त्यामुळे कुठल्याही प्रकारची निदर्शनं करणं हे काही योग्य होणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडसह राज्यभरात संतापाची लाट आहे। आता या हत्या प्रकरणाला जातीय रंग चढला असून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय। मुंबईत मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेत 28 डिसेंबरच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे असल्यानं त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील करण्यात आली। आमची भूमिका स्पष्ट आहे की या संतोष देशमुखच्या हत्यामध्ये ज्यांचा हात असेल, मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे। आणि मग त्यांना सांगणारा कोण, कुणाच्या मार्फत ती हत्या झाली, कोणी यांना हे करायला लावलं, या सगळ्या गोष्टी तपासामध्ये येतील। पण मी एवढाच तुम्हाला शब्द देतो की तुमच्या मनाची आहे त्या शेवटच्या आरोपीपर्यंत शासन पोहोचेल आणि पुन्हा बीडमध्ये असा प्रसंग भविष्यामध्ये घडणार नाही अशा पद्धतीची तजवीज महाराष्ट्र शासन नक्की करेल, एवढाच मी आपल्याला शब्द देतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यानं विरोधकांसह सत्ताधारीही देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचतायत। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। त्याचबरोबर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर याही मस्साजोगमध्ये पोहोचल्या होत्या। कैलासवासी संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी। धनंजय मुंडे यांची हकालपट्टी मंत्रिमंडळातून होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा म्हणून अजितदादा ज्या ठिकाणी महाराष्ट्रात फिरतील त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निदर्शनं करण्यात यावी। याच्यामध्ये खंडणीच्या पेक्षा हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। पण पोलिसांच्या वरती तर सगळ्या बीडच्या लोकांचा आक्षेप असा आहे की गुन्ह्याची नोंद होत नाही, तपास होत नाही। मग वर्षानुवर्षे तेच अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये, वर्षानुवर्षे तेच अधिकारी DCP, ACP, त्याच्यानंतर DYSP आणि SP का? कारण काय? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे या ठिकाणी गांभीर्याने घेणं फार गरजेचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची SIT CID मार्फत चौकशी सुरू केली असून बीडच्या पोलीस आयुक्तांची बदलीही केली। नव्या पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारत तपासाला वेग देऊन आरोपींना लवकर अटक करण्यात येईल असा विश्वास आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत दिलाय। या दरम्यान बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। ज्या निर्घुण पद्धतीनं संतोष देशमुखची हत्या झाली त्याचं समर्थन कोणीच करू शकत। चांगले अधिकारी बीड जिल्ह्यात यायला तयार होत नाहीत, चांगले कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार होत नाहीत। या सगळ्याला कुठंतरी बदललं पाहिजे म्हणून बीड जिल्ह्याचा फार गौरवशाली इतिहास आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की तातडीनं जसं अजित पवारांना
मंत्रिमंडळातून बाहेर काढलं गेलं होतं, तसं धनंजय मुंडेंना बाहेर काढलं पाहिजे मंत्रिमंडळातून आणि ती चौकशी करावी. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हाती लागत नाही, तर दुसरीकडे खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेले वाल्मिक कराड अद्यापही फरार आहेत. परिणामी वाल्मिक कराडला सहआरोपी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय. त्यामुळं वाल्मिक कराडला सहआरोपी केलं जाणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.